सीमाज बेस्ट किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत थापून नाही तर लाटून अनारसे। तर अधिक मास चालू झालेला आहे, तर अधिक मास विशेष आज मी बनवते मस्त खुसखुशीत आणि जाळीदार गुळाची अनारसे। भरपूर टिप्ससोबत अनारसेची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते। व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा। पहिल्यांदा इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तर 3 वाटी इथे मी तांदूळ वापरत आहे रेशनचा। तर तुम्ही कोणताही इथे तांदूळ वापरू शकता, फक्त इथे इंद्रायणी सोडून कोणताही। तर आता हा तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचा आहे। तर रेशनच्या तांदळाने खूप छान अनारसे बनतात। तर इथे मी पहिल्यांदा तुम्हाला कसा भिजवायचा आणि किती दिवस भिजवायचा हा तांदूळ ही एक ट्रिक सांगणार आहे। तर स्वच्छ तांदूळ धुवून घेतल्यानंतर पाणी घातलेलं आहे आणि आता हा तांदूळ मी 4 दिवस भिजत घालणार आहे। आपण जे कायम तांदूळ भिजत घालतो अनारसासाठी ते 3 दिवस भिजू घालतात आणि चौथ्या दिवशी पीठ बनवतात। तर मी आज तसे करणार नाही, तर 4 दिवस भिजत घालणार आहे हा तांदूळ। तर चौथा दिवस आलेला आहे आणि रोज मी पाणी सकाळ संध्याकाळ बदलत होते। पाणी 2 वेळेस बदलायचं आहे, नाहीतर अनारसाचा कुमट वास येतो। पाण्यातून तांदूळ काढून चाळणीवरती नितळत ठेवलेला आहे। आता इथे मी सुती कापड घेतलेलं आहे, तर सुती कापडावरती हा तांदूळ आपण पसरवून घालूया। तर तांदूळ खूप जास्त वेळ आपल्याला सुकवायचा नाही, फक्त पाणी सुकेपर्यंत सुकवायचा आहे। थोडासा मॉइश्चर राहिलं पाहिजे या तांदळामध्ये, तेव्हाच आपल्या या तांदळाची पिठी छान बनेल। तर इथे आपला हा तांदूळ सुकलेला आहे, आतून ओलसर आहे पण वरतून हा पूर्ण सुकलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा तांदूळ सुकवायचा आहे। तर आता इथे मी भांडं घेतलेलं आहे मिक्सरचं, त्यामध्ये आता आपण हे तांदूळ घालूया आणि एकदम बारीक होईल तेवढं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पीठ तांदळाचं। तर अशा पद्धतीने इथे बारीक झालेलं आहे। थोडासा कण वगैरे राहतोच, त्यासाठी आपण इथे चाळणीमध्ये हे पीठ घातलेलं आहे तांदळाचं। आता आपण हे चाळून घेऊया। जी राहिलेली कणी आहे ती नंतरही तुम्ही बारीक करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण सर्व तांदूळ बारीक करून घेऊया आणि चाळूनही घेऊया। तर पूर्णपणे मी तांदूळ बारीक करून चाळून घेतलेला आहे। पिठी मस्त अशी पडलेली आहे। आता आपण ही पिठी मोजणार आहोत। तर अचूक प्रमाणामध्ये इथे मी अनारस बनवून दाखवणार आहे, परफेक्ट प्रमाण आहे। तर आता इथे मी 2 कप भरलेले आहे तांदूळाचं पीठ, तिसराही कप भरलेला आहे आणि नंतर इथे अर्धा कप भरलेला आहे। तर 3.5 कप इथे हे पीठ भरलेलं आहे। आता आपण 3.5 कपाला गूळ किती घालायचा आहे ती पाहूया। तर पहिल्यांदा मी इथे 2 कप घातलेले आहेत, नंतर तिसरा कप। तर 3.5 पिठासाठी तांदळाच्या पिठाला इथे मी 3 कप गूळ घातलेला आहे। तुम्ही इथे कमी जास्त गूळ वापरू शकता, पण इथे मी गुळाची पावडर घातलेली आहे। गूळ किसूनही तुम्ही घालू शकता। तर हा गूळ इथे मी काळपट घेतलेला आहे, तर हा थोडासा कलरने जास्त डार्क आहे। तुम्ही इथे तो कोणताही गूळ वापरू शकता, त्यामुळे इथे अनारस थोडीशी लालसर होणार आहे, ते एकदम डार्क कलरमध्ये। तर पुन्हा एकदा मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घातल्यानंतर हे बारीक करून घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्याला हे पीठ इझी जाईल, म्हणजे सोपं जाईल मळण्यासाठी। गूळ आणि पिठी एकत्र करून मग मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे, मळण्यासाठी खूप सोपं जाईल। किंचित थोडंसं मीठ, इलायची पावडर घातलेली आहे आणि नंतर इथे मी तूप घातलेलं आहे। तुपामुळे खूप छान स्वाद येतो आणि जाळीदार अनारसे बनतात आणि इलायची पावडरमुळे पण खूप छान स्वाद येतो। तर इथे तुम्ही दुधाचाही वापर थोडासा करू शकतो, पण इथे मला दुधाची आवश्यकता लागलेली नाही। तर हे सर्व मिक्स करून आपण आता हे पीठ गोळे करून घेऊया। तर मी लगेच बनवणार नाही, मी 1 ते 2 दिवसांनी मी अनारस बनवणार आहे, त्यासाठी इथे मी गोळे करून ठेवणार आहे। तुम्हाला जर लगेच बनवायचे असतील अनारसे तर तुम्ही लगेचही बनवू शकता। तर आता इथे मी छोटासा डबा घेतलेला आहे स्टीलचा, त्या स्टीलच्या डब्यामध्ये आता मी हे गोळे ठेवून देणार आहे आणि 2 दिवसांनी मी अनारस बनवणार आहे। तर आता मी 2 दिवसांनी हा डबा काढलेला आहे, तर 2 दिवसानंतर आपण हे अनारस बनवणार आहोत। तर पीठ कुठेही खराब होत नाही। तुम्ही 15 दिवस बाहेर जरी डबा ठेवला तर बिलकुल खराब होणार नाही, कारण की यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल राहिलेला नाही। आता जेवढं तुम्हाला अनारस बनवायचे आहे तेवढंच तुम्ही इथे काढून घेऊ शकता आणि बाकीचं जे पीठ राहिलेलं आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। आता इथे 2 गोळे मी घेतलेले आहे, थोडासा दुधाचा हबका मारून हे पीठ आपण मळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व पीठ मळून घेऊया। जे गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकजीव होईपर्यंत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे।
तर गुळाचा कलरच माझ्या खूप डार्क होता, त्यामुळे इथे काळपटपणा आलेला आहे पिठाला. तर इथे मी एक प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे, त्याला थोडंसं तूप लावलेलं आहे दोन्ही बाजूनी, म्हणजे आपल्याला हे थापून नाही तर लाटून बनवायचे आहेत. अशा पद्धतीने आपण प्लॅस्टिकच्या शीटवरती हे पीठ लाटून घेतलेलं आहे अनारसाचे. तर आता आपण वाटीने अशी कट करून घेऊयात. एका लाटण्याच्या पोळीमध्ये आपल्याला अशी 5 ते 6, 4 ते 5 अनारसे बनली जातात. वरतून खसखस अशी लावायची आहे आणि जे बाकीचं राहिलेलं आहे पीठ ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा अशी रेसिपी. एका लाटण्यामध्ये म्हणजे एका लाटण्याच्या पोळीमध्ये आपल्याला अशी भरपूर अनारसे बनली जातात. तर आता इकडे तेलही गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये आपण अनारस सोडूया. खसखसाची बाजू वरती करायची आहे आणि असं तेल शिंपडायचं आहे, म्हणजे वरची बाजू पटकन आपली तळली जाते आणि मस्त अशी जाळीदार हे अनारसे तळली जातात. तर बघू शकता किती मस्त अशी जाळी बनलेली आहे. तर गुळाचा डार्क कलर आल्यामुळे इथे आपले हे काळपट अशी अनारसे दिसत आहे. तर इथे आपलं हे अनारस तळून झालेले आहेत. भरपूर असे अनारसे मस्त 2 गोळ्यामध्ये झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी ही जाळीदार बनलेली आहे. कुठेही तेलामध्ये एकही अनारस विरघळलेले नाही आणि तळून झाल्यानंतर आपण अशी चाळणीवरती ठेवायची आहेत अनारसे, म्हणजे तेल पूर्णपणे नितळेल. अशा पद्धतीने सर्व अनारस आपण इथे बनवून घेतलेली आहेत आणि खालची बाजू ही मस्त भाजलेली आहे आणि वरील जाळी पण किती छान आलेली आहे बघू शकता. आणि हे आपल्याला बनवून झाल्यानंतर रात्रभर किंवा दिवसभर अशी ही अनारसे चाळणीमध्ये ठेवायची आहेत आणि पूर्णपणे तेल नितळल्यानंतर मग प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून डब्यामध्ये ठेवायची आहेत हवाबंद. तर अशा पद्धतीने ही सोपी ट्रिक वापरून तुम्हीही नक्की ट्राय करा आणि 4 दिवस तांदूळ भिजून 5व्या दिवशी करा पीठ त्याचं. जाळीदार अनारसे बनतात, खुसखुशीत बनतात. आतून बघू शकता तुम्ही किती जाळीदार अनारसे झालेली आहेत, मस्त अशी झालेली आहेत आणि प्लॅस्टिकच्या शीटवरती लाटल्यामुळे एकदम अनारसे बनली जातात आणि सोपी जातात आपल्याला तळण्यासाठी. तर आहे की नाही सोपी ट्रिक? तर ही ट्रिक नक्की वापरा. अधिक मास विशेष ही रेसिपी.